संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहे। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे। मेधा किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हा खटला दाखल केलेला होता। संजय राऊतांना 25,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे। मोठी बातमी समोर येते आहे, संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे। तर मेधा किरीट सोमय्यांनी हा खटला संजय राऊत यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला होता। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत हे दोषी आढळलेले आहेत आणि त्यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे। त्यासोबतच संजय राऊतांना 25,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे। संजय राऊत यांच्याबद्दल ही मोठी घडामोड। संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता आणि त्याच्या सुनावणी दरम्यान ही मोठी बातमी समोर येते आहे। संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय संजय राऊतांना 25,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे। राजकीय वर्तुळामधून ही मोठी बातमी संजय राऊत यांच्या बाबतची। एकीकडे राज्यात आणि देशात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। संजय राऊत या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत। आज ते दिल्ली दौरा करतायत। काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी ते आज दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि अशातच राऊतांबाबतची मोठी अपडेट समोर येते। संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। मेधा किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता आणि त्या खटल्याच्या सुनावणी अंती संजय राऊत हे दोषी आढळलेले आहेत आणि संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय 25,000चा दंड सुद्धा संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावलेला आहे। मोठी बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातली। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि याच विषयाचे आपण ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, हे सगळं प्रकरण काय होतं? नक्कीच गुरु, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा किरीट यांनी संजय राऊतावरती अब्रू दावा ठोकला होता। त्या प्रकरणी महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवलं आहे। गुरु, काय नेमका सगळा मुद्दा होता? संजय राऊत यांनी केलेलं विधान काय होतं ज्याच्यावरनं मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता? मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावरती टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते। या आरोपात आपली बदनामी होत असल्याचं सांगत मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती। मीरा भाईंदरच्या शौचालय बांधकामाचे प्रकरण होतं। 100 कोटीच्या घोटाळ्यात संजय राऊत हे आरोपी होते असं त्यांनी आरोप केला। सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय।